प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी पल्लवी कोरटकर यांनी प्रशांत कोरटकर यांचा मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलीस ठाण्यात जमा केला आहे। नागपूर सायबर पोलिसांनी ही सामग्री न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाईसाठी आमच्याकडे घेतलं असून त्यानंतर कोल्हापूर पोलीस हे मोबाईल आणि सिम कार्ड ताब्यात घेऊन पुढील तपास करणार आहेत, अशी माहिती दिल्ली कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकर यांना अंतरिम जामीन मंजूर करताना मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलीस ठाण्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत। मात्र प्रशांत कोरटकर स्वतः न येता त्यांनी संमतीपत्र पत्नीच्या मार्फत देऊन ही सामग्री जमा केली। या संदर्भात नागपूर सायबर पोलीस स्टेशनचे पीआय बळीराम सुतार यांनी माहिती दिली आहे। माननीय सेशन कोर्ट कोल्हापूर यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी डायरेक्शन दिलेलं की राजवाड्या जनाराजवाडा पोलीस स्टेशनला जो कोल्हापूरला गुन्हा दाखल आहे प्रशांत कोरटकरच्या विरुद्ध त्यांनी मोबाईल सिनियर इन्स्पेक्टर सायबर पोलीस ठाणे नागपूर यांच्याकडे जमा करण्याबाबतचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे त्यांची पत्नी पल्लवी प्रशांत कोरटकर ही आज येऊन तिने मोबाईल हँडसेट मोबाईल तिने आपल्या पोलिसांच्या ताब्यात दिला। तो SOP प्रमाणे आपण जप्त केलेला आहे आणि तो माननीय न्यायालयात उद्या 2 दिवसात सादर करणार आहोत। शासनाची SOP आहे त्याप्रमाणे आपण तो मोबाईल जप्त केलेला आहे। फक्त न्यायालयाने आदेश फक्त तो जमा करून घेण्याबाबतचे होते, त्यामुळे आपण तो त्यामध्ये आत मोबाईलमध्ये काय आहे किंवा डाटा काय आहे याबाबतचं निरीक्षण नाही केलेलं। त्यांच्या पत्नीने त्यांच्या जे प्रशांत कोरटकरचं संमतीपत्र घेऊन आले होते, त्यामुळे आपण संमतीपत्र प्रशांत कोरटकरचं संमतीपत्र घेऊन आले होते, त्यामुळे त्या पत्राच्या आधारे त्यांनी तो मोबाईल कोर्टाचे निर्देश होते त्याप्रमाणे आपण घेतलेला आहे। संमतीपत्रामध्ये कारणे नाहीत, फक्त म्हणजे नागपूरमध्ये आपण येऊ शकत नाही असं आहे। नाही इथे काही तपास करणार सील करूनच आपण SOP प्रमाणे सील करून पाठवलेलं आहे। कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर।